महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। मस्साजोग येथील सरपंच हत्येच्या निषेधार्थ आरी मोडला सरपंच संघटनेचे रास्ता रोको। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं 1 जानेवारी रोजी शिरूर अनंतपाळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शिरूर अनंतपाळ शहराजवळील निलंगा नळेगाव मार्गावरील आरीमोड येथे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जवळपास 42 गावचे सरपंच सहभागी झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली। मस्साजोग प्रकरणातील सर्व संशयितांना जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत सरपंच संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यानंतर मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं। आज काय आंदोलन केलेलं आहे, काय मागण्यात आपलं काय सांगा? शिरूर अनंतपाळ तालुका सरपंच संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 20-25 दिवसापूर्वी अपहरण करून जी निर्गुण हत्या करण्यात आली, त्या संदर्भात आम्ही शासनाकडे त्या कुटुंबावर न्याय मिळावा यासाठी आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने आज आरीमोड येथे रस्ता रोको करून आम्ही त्या शासनाला जागं करण्यासाठी येथे एकत्रित आलेलो आहोत। यापुढे जर असं सरपंचावर जर अन्याय होत असेल, असे जर घटना घडत असतील तर सरपंचांनी न्याय मागायचा कोणाकडे? आणि शासन एवढं थंड बसलं असेल, एका लोकप्रतिनिधीची हत्या होते, ती जर हत्या एका आमदार खासदारची झाली असती तर आज काय झालं असतं? आज महाराष्ट्र पेटून उठला असता। परंतु एका सरपंचाची हत्या झाली, महाराष्ट्रात कुठंच काही त्याचं हे नाही। एवढा विधानसभेमध्ये प्रश्न गाजले, आदरणीय सुरेश धस साहेबांनी एवढं उचलून धरले ते प्रकरण, तरीसुद्धा शासन त्या नराधामाला अटक करायला तयार नाहीत व यांच्याकडे कुठलीही आमच्या सरपंच संघटनेच्या कुटुंबावरती कुठंही म्हणजे त्याला संरक्षण मिळेल किंवा त्यांना भीतीचं वातावरण जे निर्माण झाले त्यांच्या मनामध्ये, ते वातावरण त्यांचं भीतीचं वातावरण काढून टाकण्यासाठी शासन कुठल्याही प्रयत्न करीत नाही। तर यासाठी आम्ही शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आरीमोड येथे सरपंच संघटनेच्या वतीनं सर्वांनी एकत्रित येऊन आम्ही संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केला व त्यांचा शासनाचा निषेध केला। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर।